कि अभी कुछ दिनों से जो मामलात यहां पर देखने को मिल रहे हैं महाराष्ट्र के अंदर, पहले वो बदमाश किस्म का जो महाराज, उसने जिस तरीके के शब्दों का इस्तेमाल किया इस्लाम मजहब के बारे में और मुसलमानों के लिए अपनी जान से ज्यादा जो जिनसे मोहब्बत करते हैं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्रॉफिट मोहम्मद के बारे में उन्होंने जो शब्दों का इस्तेमाल किया है, पूरे महाराष्ट्र नहीं पूरे देश भर में इसके लिए गुस्सा था। और उसी दिन देश के मुख्यमंत्री, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उसी दिन आते हैं, उस गुंडे मवाली को बाजू में बिठाकर उसकी पीठ थपथपाते हैं और कहते हैं कि तेरे बाल को भी हम हाथ नहीं लगने देंगे। उनका उस स्टेटमेंट को सुनकर मुझे ऐसा लग रहा था कि यह महाराष्ट्र का कोई मुख्यमंत्री नहीं बोल रहा है, बल्कि कोई एक टपोरी बोल रहा है। इस तरह की भाषा का इस्तेमाल कर रहे थे, क्योंकि मुख्यमंत्री राज्य का होता है, कोई जात का नहीं होता है। मेरे भी मुख्यमंत्री है, लेकिन इस तरह की जब वो बातें करते हैं तो हमारी नजरों में उनकी क्या इज्जत रह गई है ये हम जानते हैं और हमारा समाज अच्छी तरीके से जानता है। करके हुआ क्या है, 58 एफआईआर रजिस्टर हुए हैं पूरे हिंदुस्तान के अंदर, 58। अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई। यानी कि 58 जब एफआईआर रजिस्टर हुए हैं, इससे यह साबित होता है कि कहीं ना कहीं कोई बहुत गंभीर विषय हुआ है, जो लोग नाराज है, पुलिस स्टेशन में जाकर एफआईआर रजिस्टर करवा रहे हैं। ऐसे हालात के अंदर पुलिस खामोश बैठी है, तमाशा बनकर देख रही है, तो कुछ ऑर्गेनाइजेशंस बॉम्बे हाईकोर्ट जाते हैं यह अपील करने के लिए कि ये इस तरह का ने स्टेटमेंट किया है, इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए करके। और अदालतों की हम इज्जत करते हैं, लेकिन अदालत ये कहती है कि पुलिस ने साइबर सेल की मदद लेकर वो जो महाराज ने जो स्टेटमेंट किया है उसको सोशल मीडिया से हटा देना चाहिए। जब अदालत को यह बताया जाता है कि कई शहरों के अंदर भूख हड़ताल कर रहे हैं, लोग आंदोलन कर रहे हैं, लोग मोर्चे निकाल रहे हैं, तो अदालत का कहना होता है कि आप हम पर दबाव डाल रहे हैं, आप हम पर दबाव नहीं डाल सकते। हम अदालत को यह कहना चाहते हैं हम कतई दबाव नहीं डाल रहे हैं, हम अदालतों की इज्जत करते हैं, हम अदालत में इसलिए आते हैं कि हमें पूरा यकीन है इस देश की न्याय प्रणाली के ऊपर। पुलिस काम नहीं कर रही है, पुलिस तमाशाई बनकर देख रही है, इस वजह से हम इंसाफ मांगने आपके पास आए। आप कम से कम एक शब्द बोल देते कि इस तरह की भाषा का इस्तेमाल किसी ने नहीं करना चाहिए, पुलिस ने कानून के हिसाब से कार्रवाई करनी चाहिए, हमारे ऊपर भी वो प्रतिबंध होता। कार्रवाई नहीं हो रही है, इस वजह से ये जो सेमड़े पोटे जो देवेंद्र फडणवीस ने मार्केट में छोड़ के रखे हैं, जो आके आज ये धमकी दे रहे हैं खुलेआम, कभी पुलिस वालों की पत्नियों को बताते हैं, पुलिस वालों को धमकाते हैं, कभी ये कह रहे हैं कि मस्जिद में घुसकर मारेंगे, तो ऐसे लौंडों की हिम्मत बढ़ रही है कि कुछ तो नहीं होने वाला है करके। तो हमने तय किया है, अगर सरकार ये चाहती है कि ये राज्य कानून के हिसाब से चले तो हम उसका आदर करें, लेकिन हमको समझ में आ गया सरकार चाह रही है कि अब जो लड़ाई है वो रास्ते के ऊपर, तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र फडणवीस साहब, अजीत पवार साहब, ये अच्छी तरह से आप कान खोल के सुन ले। हम 5 दिन का आपको वक्त दे रहे हैं, अगर 5 दिन के अंदर इन लोगों के ऊपर अगर कार्रवाई नहीं हुई तो 6ठे दिन हम पूरे महाराष्ट्र की मीटिंग लेंगे और एक डेट डिक्लेयर करके इतनी बड़ी रैली मुंबई की तरफ कूच करेंगे हम कि महाराष्ट्र के इतिहास में कभी देखी नहीं होगी उसमें। और हम वहां पर आके कोई हंगामा नहीं करेंगे, हम पूरा संवैधानिक अधिकारों का इस्तेमाल करते हुए शांतिपूर्ण तरीके से आपके पास आएंगे और मुख्यमंत्री साहब, उप मुख्यमंत्री साहब, आपको हम एक संविधान, कॉन्स्टिट्यूशन की एक पुस्तक आपको गिफ्ट करने के लिए आएंगे। महाराष्ट्र के बड़े आईपीएस ऑफिसर्स को फ्रेम करके वो जिस वक्त आईपीएस की शपथ ले रहे थे, उस शपथ की याद दिलाने के लिए वो शपथ हम फ्रेम करके आईपीएस ऑफिसर्स को और महाराष्ट्र के वरिष्ठ पुलिस अधिकारियों को हम देंगे कि आप अपना कर्तव्य निभाइए। ये सरकारें आएगी, ये जाएगी, लेकिन कहीं ना कहीं आज इस राज्य के अंदर जो हालात पैदा हो रहे हैं, इसके लिए कौन जिम्मेदार है? सिर्फ अपनी कुर्सी बचाने के लिए आप आम लोगों को लड़ाना चाहते हैं, आप दंगे भड़काना चाहते हैं, कोई कार्रवाई नहीं करेंगे। 58 एफआईआर होने के बाद मैं तो अपील करूंगा लोगों से,
अब कहीं पर कुछ होता है तो कोई जरूरत नहीं एफआईआर करने की। महाराष्ट्र की सरकार ने हमको संकेत दे दिया है कि तुम्हारी एफआईआर सिर्फ हम कागज काला करने के लिए करेंगे, लेकिन कार्रवाई नहीं करेंगे। जो कार्रवाई करनी है तुम्हें सड़क के ऊपर आओ और करो, तो वो कार्रवाई करने के लिए भी हम तैयार है। 5 दिन का वक्त है, इस 5 दिन के अंदर अगर नहीं करते हैं तो हमारी भी तैयारी है, हम आएंगे, मुंबई की तरफ कूच करेंगे। देखिए रामगिरी, एक तो ये जो गुंड प्रवृत्ति का ये जो बदमाश आदमी है, जो भगवा चोला पहना हुआ है, उसको हम ये बताना चाहते हैं कि तूने जब अपने प्रवचन के दौरान इस्लाम मजहब और हमारे नबी की शान के अंदर गुस्ताखी की, तो हमें पूरा मालूम है कि तूने महाराष्ट्र हुकूमत में आला दर्जे के ऊपर बैठे हुए वो अधिकारियों के बोलने के ऊपर, वो नेताओं के बोलने के ऊपर तूने ये किया। वो कर तो लिया, और उसी दिन तुझे आके पीठ थपथपा दी गई कि तूने कितना अच्छा काम किया है, तेरा बाल भी हम बाका नहीं होने देंगे, तुझे सिक्योरिटी प्रोवाइड करेंगे। मैं महाराज को अलर्ट कर रहा हूं, हम तो कुछ नहीं करेंगे क्योंकि हम इस मुल्क के संविधान के ऊपर, न्याय प्रणाली के ऊपर यकीन करते हैं। लेकिन महाराज अपने ही लोगों से थोड़ा सा सतर्क रहो, क्योंकि हो सकता है कि तेरी जान के पीछे भी पड़ जाए, तुझे भी खत्म कर डाले तेरे अपने लोग। तो अपने आप को एहतियात में रख। मैं तो महाराष्ट्र सरकार को विनती करूंगा कि इसको Z+ सिक्योरिटी दो, क्योंकि ये टपक गया तो तुम हमारे ऊपर इल्जाम लगा देंगे। जितनी सिक्योरिटी दे सकते हैं इसको दो, क्योंकि कोई बिल विल पास नहीं होने। कहां है बिल, लेके आइए, बताइए पास करने के लिए उन्होंने कहां है, बताइए बिल लेके आइए। कोई भी आपको कुछ भी कहेगा और आप उसका सुन लेंगे, बिल की कॉपी बताइए कहां पे है करके डालिए सोशल मीडिया के ऊपर। बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने पार्लियामेंट के अंदर खड़े रहकर यह मांग की थी कि आप इस तरह के बिल का ये करिएगा करके। कोई भी कुछ भी बोल रहा है और अपने उसके ऊपर बिल की कॉपी दीजिएगा कहां पे है करके। मैं तो पार्लियामेंट के अंदर हूं ना, वेबसाइट के ऊपर, और ये महाराष्ट्र के हद तक का नहीं रहता है। बिल अगर आएगा तो सेंट्रल लेवल के ऊपर आना चाहिए, सेंट्रल लेवल का बिल बनेगा, राज्य का बिल नहीं बनेगा। तुम्ही सर्व काही ओएसीवर सोडताय की आल्यानंतर ठरवून 288 लढवायची की नाही लढवायची, कोणासोबत अलायन्स करायचं, पण इंडियात जरी विधानसभेत दिसतील का मोर्चात दिसतील पुढची 5 वर्ष? नाही, तुम्ही काहीच बोलत मोर्चा खूप महत्वाचा आहे। असे कितीही पद येणार जाणार, पण आज जे महाराष्ट्रामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, मला असं वाटतं की कोणीतरी हिम्मत करून मर्द सारखा, नाहीतर मी मुंबईचे सगळे नेते जे आहे ना मुस्लिम समाजातले, त्यांना घुंगरू पाठवणार आहे। करा ठुमके त्यांचं तुमच्या नेत्यासमोर। निलेश राणे पोलिसांना धमक्या देतात, नितेश राणे मुस्लिमांना धमक्या देतात। आता याच्यातून स्पष्ट होतं ना बाबा की कोणी त्याला पाठवलेले आहे। मग पोलिसांनी हे विचार करायला पाहिजे की आमची गरिमा, आमचा रेप्युटेशन या माणसामुळे, आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोललेले आहे की आमचे जे पिल्लू सोडलेले आहे त्यांच्या बाबतीत काही करायचं नाही, ते बिचारे काय करतील? पण जसा मी आज निर्णय घेतला ना, एक तरी अधिकारी उभे राहा, ठोकून काढा त्याला। काय कशा प्रकारे ते पोलिसांच्या बायकोंच्या विरोधात बोलत आहे? अरे पण काय म्हणजे त्याचं 5 दिवसानंतर मुंबई जाम करणार आहात का? 5 दिवस आम्ही देतो, त्यांच्यावर कारवाई झाली नाही 6व्या दिवशी पूर्ण महाराष्ट्राची मीटिंग कॉल करणार आहे आणि त्याचा डेट फायनल करून महाराष्ट्राने इतकं मोठा मुंबईकडे कूच करणारी रॅली बघितलं नसेल। कारण इश्यू असा आहे की ज्याच्यामध्ये कोणीही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहे। काही असेल जे नेते आहे ना उसके अंदर, ज्यांना आपला अजित पवार सोबत एक फोटो पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेब सोबत फोटो पाहिजे, आता तो उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत पण भगवे घालून फिरत आहे। ते लोकांना सोडलं तर सामान्य मुस्लिम समाज या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करणार नाही। मुंबई दिशेने घेऊन जायचं म्हणता नाशिकची घटना पण आताच पाहिली नवीन जुनी नाही ती त्या ठिकाणी कशी, पण ह्या तुमच्या रॅलीमध्ये काही दगाफटका झाला तर ज्याची जबाबदारी कोण? मी देतो ना तुम्हाला
5 दिवस टाइम देतो ना तुम्हाला, आणि मी खोटं बोलत असेल, मी काय नियमाच्या बाहेर जाऊन बोलत असेल, मी काय म्हटलं की मी तुम्हाला फक्त येऊन संविधानाची पुस्तक भेट करणार आहे, जे तुम्ही विसरलेले आहे की हे देश संविधानाने चालणार आहे, तुमच्या गुंडागर्दीमुळे चालणार नाही आहे. ते संविधान तुम्हाला देण्यासाठी. आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही रे बाबा मुंबईमध्ये खूप गर्दी होणार, आम्ही कशा कंट्रोल करणार, मग तुमची जबाबदारी 5 दिवसामध्ये काहीतरी कारवाई करा, नाहीतर आमची तयारी आहे. ओके सर. देखिए, महाविकास आघाड़ी जिसके अंदर शरद पवार की एनसीपी, कांग्रेस और उद्धव ठाकरे सेना है, महाविकास आघाड़ी को हमने पहले प्रस्ताव दिया था कि अगर भारतीय जनता पार्टी को हराना है तो हम भी आपके साथ आने के लिए तैयार है. ये प्रस्ताव देने के बाद कुछ पॉजिटिव संकेत आए, कुछ नेताओं के, बड़े नेताओं के साथ चर्चा हुई, उन्होंने कुछ वक्त मांगा कि हमें फैसला करना, आपस में चर्चा करने के लिए, लेकिन उसके बाद उन्होंने खामोशी इख्तियार कर ली. अब उनकी खामोशी का कब तक हम इंतजार करते रहे, तो हमने तय किया है कि 8 तारीख के दिन बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब औरंगाबाद आ रहे हैं, और हम उस दिन से हमारे इलेक्शन की प्रक्रिया हम शुरू करने वाले हैं. फॉर्म डिस्ट्रीब्यूशन जो हमने रोक के रखे थे, वो फॉर्म डिस्ट्रीब्यूशन की प्रक्रिया 8 तारीख से हम शुरू कर देंगे. और हमने ये कहा था कि हम बहुत कम सीटें लड़ने के लिए तैयार हैं. हमारी जितनी ताकत है उस ताकत के हिसाब से हम बहुत कम सीटें लड़ेंगे. अगर आप और हम साथ में मिलकर आते हैं तो, क्योंकि हमें भी पता है, हम ऐसा नहीं है कि हमारी ताकत इतनी है और हम इतना मांगेंगे. हमारी जितनी ताकत है हम उस हिसाब से ही बात करेंगे. और अगर आप नहीं लेते हैं तो फिर आप मुझे कहीं पर भी रोक नहीं सकते हैं. हम कितनी सीटें लड़ाना ये हमारा इख्तियार रहेगा, क्योंकि एक तरीके से आप हमको एक मैसेज दे रहे हैं कि नहीं, हम तुमको इस वजह से नहीं ले रहे हैं कि एमआईएम की कोई ताकत नहीं है, एमआईएम का कोई वजूद नहीं है. तो जब आप यही पैगाम दे रहे हैं तो फिर हम, हमारी ताकत है तो पूरी ताकत के साथ हम बताएंगे करके. अभी भी 3-4 दिन का वक्त है. अगर कुछ पॉजिटिव संकेत आता है तो हमें भी मालूम है कि अगर वोटों का बंटवारा हुआ तो नुकसान होगा, और फिर भारतीय जनता पार्टी आएगी, और वो आने के बाद फिर हमारे ऊपर उंगली उठाने का आपको कोई इख्तियार नहीं रहेगा. तो एक बार अच्छी तरीके से शरद पवार साहब, नाना पटोले साहब, उद्धव साहब, आप सुन ले कि हम बड़ी संजीदगी के साथ, पूरी ईमानदारी के साथ भारतीय जनता पार्टी को हराने के लिए आपके साथ आने के लिए तैयार है. आप हाँ या ना में जवाब दें, नहीं तो हमारा अकेले चलने की पूरी तैयारी हमने करके रखे है. आप नहीं लेते हैं तो बोल दे हमें, अब हम बहुत ज्यादा इंतजार नहीं करेंगे. उसका कोई लिमिट नहीं है. हम 8 तारीख से हमारे फॉर्म डिस्ट्रीब्यूशन की शुरुआत करेंगे, और 8 तारीख से जहां जहां जो भी इच्छुक उम्मीदवार है उनको फॉर्म्स लेकर हम इमीडिएट है तो उसके सर्वे करवाएंगे, उसकी स्क्रूटिनी करवाएंगे, और जहां लड़ सकते हैं वहां पर यकीनन पूरी ताकत के साथ उतरेंगे. आप कहां से लड़ने वाले? देखिए, एक पार्टी के उसमें एक शख्स बहुत मायने नहीं रखता है. हो सकता है कि असद साहब मेरी जगह किसी और को दे दे. तो पार्टी अहम होती है, और मैं पार्टी को मजबूत करने के लिए काम कर रहा हूं उसमें. तो मुझे बार बार पॉइंट करके कि मैं कहां से और मैं लड़ूंगा नहीं लड़ूंगा करके, तो आप मेरी पार्टी को छोटा कर रहे हैं और मुझे बड़ा करने की कोशिश कर रहे हैं, जैसा बिल्कुल वैसा नहीं होना चाहिए. उसके अंदर जो भी फैसला है वो पार्टी तय करेंगे, पार्टी के अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब. ये मवाली को अलर्ट कर रहा हूं कि आप थोड़ा सा अलर्ट रहिए. मैंने एक पत्र महाराष्ट्र के डीजी को भेजा हूं, और उनको ये बताया हूं, 3 दिन पहले भेजा हूं, उनको ये कहा हूं कि 8 दिन के अंदर अगर इसके ऊपर कार्रवाई नहीं होती है तो पूरे महाराष्ट्र भर के अंदर आंदोलन होगा. सिर्फ इतना कहना चाहूंगा कि बंबई में मुसलमानों के नेताओं ने एक अपनी आदत बना लिए है कि रामगिरी महाराज हमारे हुजूर की शान में कुछ बोले, या मस्जिदों में घुसकर मारने की कोई धमकी दे, या गाजापुर के अंदर हमारे घरों में घुसकर हमारी माओ और बहनों के साथ जो हरकत हुई है, तो इन्होंने सिर्फ ये काम किए हैं कि डीजी के पास जाना, पुलिस कमिश्नर के पास जाना, पुलिस स्टेशन के पास जाना, ऐसा मेमोरेंडम देना, तस्वीरें खिंचाना, तस्वीरें खिंचा के बाहर आना, यूट्यूब वालों को बाइट देना, अपने गुस्से का इजहार करना, और बस खत्म.
अब मैं आपको एक चुनौती दे रहा हूं, अगर मैं मुंबई आ रहा हूं और तुम सही मानों में अगर मुसलमानों की नुमाइंदगी करने वाले नेता हैं, तो एक मर्तबा उद्धव ठाकरे को, शरद पवार को, नाना पटोले को, इनको सबको बोलो कि जिस तरीके से छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरा, हमने भी उसकी निंदा की। भ्रष्टाचार की वजह से छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरा, हमने उसकी भी इंक्वायरी की मांग की। कैसे सड़क के ऊपर निकल के आ गए, ऐसा लग रहा था आरिफ नसीम खान फूट फूट के रो डालेंगे वहां पे। कभी उसके लिए नहीं निकलने का आया मौका। कभी दिल में यह एहसास नहीं हुआ कि मेरी नबी की शान के अंदर गुस्ताखी हुई है, मैं मेरे नेताओं को बोलूंगा कि चलो एक दिन हम भी बैठेंगे करके। क्या सिर्फ मुसलमानों के ठप्पे चाहिए इलेक्शन के वक्त, सिर्फ वोट चाहिए? इसलिए हम आपसे अनुरोध कर रहे हैं, अगर अगले कुछ दिनों के अंदर मुंबई के मुसलमान लीडर अगर कुछ नहीं करते हैं तो तुम्हारे पैरों में घुंघरू बांधने के लिए घुंघरू भेजूंगा, अपने नेताओं के सामने ठुमके लगाओ, किसी काम के नहीं है तुम। वो घुंघरू लेके शरद पवार साहब, उद्धव ठाकरे साहब के सामने नाचो। अजीत पवार साहब के भी प्यादे यहां पर भी है बहुत सारे। बहुत हो गया है मेमोरेंडम देने का, तस्वीरें खिंचाने का। अब ये कोई एमआईएम की तरफ से नहीं बोल रहा हूं। अगर मुसलमान है, अगर दर्द हुआ है, अगर तकलीफ हुई है कि नबी की शान के अंदर गुस्ताखी किसी ने की है, तो हमारे साथ चलिए। किसी पार्टी के बैनर के अंदर तले नहीं, हम तिरंगे लगाएंगे गाड़ी के ऊपर। तिरंगे लगाकर है तो एक मर्तबा फिर मुंबई की तरफ कूच करेंगे। पुलिस की भूमिका पर आपने सवाल उठाया है, कार्यकर्ता लोग। देखिए, पुलिस जिस तरीके से पिछले कुछ टाइम से कार्रवाई नहीं कर रही है, खामोश देखने का काम कर रही है, तो अब ऐसा लगने लगा है कि ये वर्दी के अंदर भाजपा के, शिवसेना के, आरएसएस के कार्यकर्ताओं ने वर्दी पहन के रखी हुई है। वरना क्या वजह है कि कोई एक आईपीएस ऑफिसर खड़े रहकर कोई कार्रवाई करने के लिए आगे नहीं आ रहा है? सिर्फ इसी बात का डर है ना कि गढ़चिरौली भेज डालेंगे देवेंद्र साहब, पे पोस्टिंग खराब दे डालेंगे। इसी की वजह से वर्दी को दाग लगने दे रहे हैं। एक मर्तबा जो सही है वो सही के हिसाब से आप कार्रवाई करिए, यही उम्मीद करते हैं महाराष्ट्र पुलिस से। ट्रेन में जो बुजुर्ग को मारा गया उसके बारे में देखिए, ट्रेन का जो वाकया हुआ है वो सबने देखा है, और बहुत ही अफसोस के साथ ये कहना पड़ रहा है कि आए दिन हमको सोशल मीडिया के ऊपर इसी तरह के खबरें देखने को मिल रही है। ये इसलिए चल रहा है कि हमने अपने आप को सिर्फ सोशल मीडिया तक महदूद रखे हैं। हम अपने आप को सिर्फ पुलिस कमिश्नर और आईजी और एसपी के सामने जाकर मेमोरेंडम देने तक की और तस्वीर खिंचाने तक की और एक बाइट देने तक के महदूद रख दिए हैं। अब सरकार खुद चाह रही है कि तुम्हारी लड़ाई तुम खुद लड़ो, सड़क पे आओ, तो हम वो लड़ाई लड़ने के लिए तैयार है। सर, एक आखिरी सवाल है कि उधर से भी हमको न्याय मिलने की गुंजाइश नहीं हो रही है प्रोसीडिंग की वजह से, तो आप एक बार उस पर स्टैंड क्लियर कीजिए कि कोर्ट भी ऐसा क्यों चांस बैठा है? नहीं, हमें देखिए, हम कोर्ट का आदर करते हैं, मैंने पहले भी कहा है, लेकिन सवाल यह है कि जब ये मैटर कोर्ट के अंदर गया तो कोर्ट से हम ये उम्मीद कर रहे थे। हम कोर्ट में गए क्यों? अगर पुलिस कार्रवाई कर देती तो कोर्ट में जाने की जरूरत ही नहीं पड़ती थी। पुलिस खामोश बैठी है, सरकार जो बोलने वाले हैं उनकी पीठ थपथपा रही है, तो हम आखिर इंसाफ मांगे तो मांगे कहां से? तो हम हाई कोर्ट के अंदर गए और हाई कोर्ट कहता है कि पुलिस वालों को ठीक है, ये सोशल मीडिया के ऊपर से निकाल दो। हाई कोर्ट ने यह भी कहना चाहिए था कि अगर ऐसा इस तरह का कोई वक्तव्य किसी जाति, धर्म और मजहब के खिलाफ कोई बोल रहा है तो उसके ऊपर पुलिस ने सख्त कार्रवाई करनी चाहिए, कानून है। 58 एफआईआर रजिस्टर हो जाते हैं और कोई कार्रवाई नहीं, तो क्या हम खामोश सिर्फ आपके रजिस्टरों के अंदर है तो हम कागज को काला करने के लिए हम आके आपके पास एफआईआर दर्ज करा रहे हैं? वरून पास व्हायचं आहे, जायचं आहे। मी जेव्हा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना बोललो होतो तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की हे अलायन्स आमचं झाला तर याचा जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे।
कारण तुम्ही हे समजू नका की लोकसभामध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी आपल्याला 2-2 तास लाईनमध्ये उभे राहून जे मतदान केलेले आहे तेच मतदान आपल्याला विधानसभेमध्ये मिळतील. कारण मागच्या 2-3 महिन्यामध्ये जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे ते बघून मुस्लिम समाजाला कुठेतरी असं वाटतं की नाही रे बाबा, हे सगळं लोक एकच थालीचे चट्टेबट्टे आहे. आपण सुरुवात केली तर गाजापूर, ज्या घरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आली, जाळपोळ, मारपीट करण्यात आली होती. त्याच्यानंतर ते विधान परिषदमध्ये जेव्हा 12 विधान परिषदे सीट होती, कमीत कमी एक मुस्लिम त्याच्यामध्ये होता. आज अशी परिस्थिती आहे की एकही मुस्लिम नाही, म्हणजे कोणीही एका मुस्लिमाला मत हे सीट द्यायला तयार नाही आहे. मग जे आपले लोकसभेमध्ये वक्फ बोर्डचा बिल आला होता, त्याच्याने मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले जे खासदार शिवसेनेचे होते ते बाहेर पडले. त्यावेळी कमीत कमी तिथे थांबले असते आणि आपल्या पार्टीचा काय स्टँड आहे, जे काही असेल ते तिथे सांगायला पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थाने ते विरोध करायला पाहिजे होतं. तसं काही केलं नाही. म्हणजे आणि त्याच्यानंतर हे रामगिरी नावाचा जे एक भोंदू बाबा जे आहे, आणि त्याच्यानंतर हे नितेश राणे सारखे हे असे पिल्लू जे सोडण्यात आलेले आहे, हे सगळं बघून कुठेतरी असं वाटतं की मुस्लिम समाजाला आता कळलेलं आहे की बाबा आपण सेक्युलर 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 म्हणून आपल्याला मिळत काय आहे, रिटर्नमध्ये आपल्याला काय मिळत आहे, तर ते हे लोकांनी सगळं बघितलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण चर्चेमध्ये बसले असते तर जे कमीत कमी सीट्स आम्ही लढायला तयार होतो, कमीत कमी सीट्स ज्याच्यामध्ये आमचा खूप चांगला प्रभाव आहे ते सीट्सवर आम्ही लढायला तयार होतो. पण तसा काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही आहे. आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला इंडिपेंडंट आहे आणि जे काही आता डिसिजन घ्यायचं आहे 8 तारखेपर्यंतही त्यांना हे आहे की 8 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे, त्यांच्याकडून काही चांगला प्रतिसाद, तर आजही आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहे. पण एकदा स्पष्ट करून टाका की तुम्ही आम्हाला पाहिजे का नाही पाहिजे असेल. नाही पाहिजे असेल तर एकला चलोरोची आमची तयारी आहे. मग जेव्हा आम्ही एकला चलायला सुरुवात करणार मग त्यावेळी निकालाच्या नंतर आमच्यावर बोट दाखवू नका की तुमच्यामुळे हे पडलं, यांना इती मत मिळाले होते, त्यांना इती मत मिळाले होते. एका अर्थाने तुम्ही आम्हाला एक मेसेज देत आहे की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही कारण तुमची काही ताकद नाही आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्ही तुम्हाला घेत नाही करके हे एक मेसेज तुम्ही देत आहे. मग आमची ताकदच नाही आहे तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मग मी 100 सीट्सही लढू शकते, 200ही लढू शकते, पूर्ण 288वरही आम्ही लढू शकतो आणि आमची तशा प्रकारे तयारीही झालेली आहे. दुसरा म्हणजे रामगिरी नावाचा जे भोंदू बाबा, ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, एका जाती ते आम्ही सोबत यायला तयार आहे. काही नेत्यांशी बोलणं पण झालं होतं आणि त्यांनी काही टाईम मागितलं होतं की आम्हाला इतकं टाईम द्या. आता आम्ही वाट बघून खूप वेळ काढलेली आहे. आता 8 तारखेला आमचे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब हे औरंगाबादला येणार आहे आणि त्या दिवसापासून आम्ही आमची इलेक्शनची प्रक्रिया सुरू करणार आहे. जे फॉर्म डिस्ट्रीब्युशन आम्ही थांबवले होते त्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे आणि त्याची एक प्रक्रिया असणार आहे. सगळ्यांना त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात, त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना उसमें तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके, हे मुख्यमंत्री सारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही. ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करतो
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने, त्यांचा 1% गुणही आपल्यामध्ये नाही आहे. त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले, ज्या दिवशी तुम्ही हे असा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते. मग त्याच्यानंतर काय झालं? 58 FIRs देशमध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहेत त्या भोंदू बाबाच्या विरोधात. 58 म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी काही प्रकरण झाला, 1 FIR, 2 FIR, 4 FIR होऊ शकतं, पण 58 FIRs रजिस्टर झालेले आहे. हे 3 दिवस अगोदरचा आकडा मी बोलत आहे. बहुतेक आजपर्यंत ते 60 पर्यंत गेलेला असेल, 65 पर्यंत गेलेला असेल. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे, त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे, म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये त्याच्या विरोधात FIR रजिस्टर होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे. आणि घेणार कशा? कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे. त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे, चांगली पोस्टिंग पाहिजे. मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ? कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंग मध्ये नाही तर आपल्याला गडचिरोलीला पाठवणार, तर गप्प बसलेले आहे. कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे. मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे FIR रजिस्टर करत आहे. मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे, त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे, त्याच्या विरोधातही काही करायचं नाही. आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कोणी करत असेल तर आपला वेळ FIR रजिस्टर करण्यामध्ये घालू नका. कारण आपल्याला स्पष्ट झालेला आहे की हे पोलीस नाही आहे, हे वर्दीमध्ये बसलेले RSSचे, भारतीय जनता पार्टीचे, एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे. म्हणून तुम्ही तुमचा जे कर्तव्य आहे, आपल्याला माहीत नसेल का विसरला असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलीसची नोकरी घेण्याच्या वेळी, त्या शपथमध्ये काय लिहिलेलं असतं. मला दुर्दैव वाटतं हे बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विसरून टाकलेली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? पोलीस कारवाई करत नाही, मुख्यमंत्री त्यांचे पीठ थपथपवण्यासाठी येत आहे. मग 2 ऑर्गनायझेशन्स बॉम्बे हायकोर्टमध्ये रिट फाईल केली. हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक भूक हडताळवर बसलेले आहे, हंगर स्ट्राईकवर बसलेले आहे, वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. 58 FIRs रजिस्टर झालेले आहे. पोलीस अद्यापही त्यांना काही कारवाई केली नाही, अरेस्ट केलं नाही. बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो. वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी. पण जे जजेसचे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटले की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका. हे ऑर्डर आहे. मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही, तर जजेसचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही. नाही, हे दबाव नाही होतं, हे दबाव नाही आहे. जेव्हा पोलीस आपला कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश ठरतो, मग आम्ही न्याय प्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याकडे येतो की तुम्ही पोलिसांना आदेश करा की 58 FIRs रजिस्टर झाल्यानंतरही हे हरामी माणसाला कशा नाही अरेस्ट करण्यात आलेले आहे, याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे. म्हणजे काय स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक, आज महाराष्ट्राचं चित्र बघा, कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे, म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तींना मार्केटमध्ये सोडण्यात आलेलं आहे. एक इन्सिडेंट दुसरा होत नाही तर तिसरा होत नाही तर चौथा.
मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे, मुस्लिम समाजातले जे तरुण आहे, त्यांना धन्यवाद देतो की आज इतका होऊन सुद्धा, इतका ऐकून सुद्धा, काय देश माझा नाही आहे, हे महाराष्ट्र माझा नाही आहे, फक्त हे मुर्गी चोराचा आहे, हे चिल्लू पिल्लूचा जे आहे, हे सेमडे पोट्टे जे मार्केटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे, त्यांना काय वाटतं की आम्ही काही करू शकत नाही. आता ऐका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, सत्ता येतं जातं, तुम्हालाही एक दिवस घरी जायचं आहे. तुम्ही काही कारवाई करत नसेल आणि तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आम्ही करू देणार नाही, इसके बाल को भी हम धक्का नहीं लगने देंगे, तर ऐका हो एकनाथ शिंदे साहेब, 5 दिवसाचा टाइम देतो तुम्हाला, महाराष्ट्राची सरकारला 5 दिवसाचा टाइम देतो. या 5 दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये इतका मोठा रॅली घेऊन कोणीही कुठे राहायचं, काहीही बोलायचं, आम्ही गप्प राहायचं, म्हणजे हेच झालेली आहे. कोणीतरी कुठे उभे राहतो, शिव्या देतो, घाणेरडी प्रकारची भाषा वापरतो, दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरेंडम कलेक्टरला, कमिशनरला फोटो घेतो, युट्यूब वाल्याला बोलवतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, आम्ही निषेध केला त्याचा. ज्या भ्रष्टाचारामुळे ते पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला, भ्रष्टाचारामुळे, कशा महाविकास आघाडीचे सगळे नेते रस्त्यावर आले. मुस्लिम समाजातले मुंबईचे आमदार ते आरिफ नसीम खानला बघून मला असं वाटत होते ते आता रडायला सुरुवात करणार आहे. का रे बाबा, तुम्हाला इतकी लाज नाही वाटली जेव्हा तुमच्या पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बाबतीत ते हरामखोरांनी बोललं तर आपल्याला काही वाटलं नाही. अरे आम्हीही निंदा करतो जे गोष्टी घडलेली आहे. आता तुमच्यामध्ये हिम्मत असेल, जे महाराष्ट्राचे जे मुस्लिम नेते आहे, आपल्याला स्वतःला मुस्लिम म्हणणारे, एक दिवस कुठेतरी मुंबईमध्ये तुमचे जे बाप बसलेले आहे ना, जे शरद पवार साहेब असू द्या, उद्धव ठाकरे साहेब असू द्या, काँग्रेसचे नाना पटोले असू द्या, हे सगळ्यांना घेऊन एक दिवसाचा आंदोलन मुंबईमध्ये करा. आम्हालाही बोलायचं असेल तर आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. आणि तसा करत नसेल, फक्त जाऊन मेमोरेंडम मी बघितलं, वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलम MLA, अमीन पटेल, मग त्याच्यानंतर आरिफ नसीम, काही टोप्या घालणारे लोक राजनीतीशी संबंधित, मेमोरेंडम देऊन संपला विषय. आली आपली फोटो पण आली, मीडियामध्ये बाईट पण दिलं, युट्यूब वाल्यांना बोलावून चांगला आपला राग तुम्ही त्या कारणाने दाखवले, तेच राग तुम्ही रस्त्यावर येऊन दाखवा. आणि नाही करत असेल तर ते सगळे मुस्लिम नेते मुंबईचे जे आहे ना, त्यांच्यासाठी मी घुंगरू पाठवणार आहे. पैरों में घुंघरू बांधो और अपने नेताओं के सामने है तो ठुमके लगाओ, नाचो. एक हद होती है बात करने की, एक हद होती है किसी भी चीज की. आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती, कि सड़क चलने वाला लड़का है तो आपकी जात पे, आपके धर्म पे, हम किसी के भी धर्म के खिलाफ नहीं है, हम किसी भी मजहब के खिलाफ नहीं है, हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे. लेकिन अब वक्त आया है, अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार, हम सड़क पे आने के लिए भी तैयार है. और यह भी सुन लो, अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो. 5 दिन का टाइम, 6ठे दिन हम बैठेंगे, ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे. तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से, अपने रसूल से मोहब्बत करते हैं, अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए. 5 दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए, मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए करके. कायदे से देश चलता है, महाराष्ट्र के अंदर कायदा है,
कोई गुंडा राज नहीं चल रहा है, और आप डराने का है तो किसी और को डराइए। हमने बहुत सह लिए है आपकी आवारागर्दी, आपकी ये गुंडागर्दी, आपके छोड़े हुए ये पिल्लू। इतना सा है वो, आणि बोलतो की मी गब्बर आहे करके। अरे तुझी हाईट काय, तुझ्या बोलण्याचा बोलायलाही येतं का? आणि एकटा सोबत, आपल्या सोबत 5-5, 6-6 गाड्यांच्या बाउन्सर्स, पोलीसवाले घेऊन फिरतात। तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे? तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी? मशिदीमध्ये घुसून मारणार। आता तुला मी सांगतो, तुझ्यामध्ये हिम्मत आहे ना, मशिदी तर सोडा। आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब, त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही, जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा, तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून देईल। दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू। जरांगे पाटीलांच्या सभेमध्ये तू जाऊन एकदा मारून ये। तू खूप मोठा आहे ना गब्बर, तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत, जातीच्या बाबत बोलूच नको तू। तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे मी आवाहन करत आहे, मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही। मी तुमच्या धर्माचा आदर करतो, तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा, आणि आदर करत नसेल तर कमीत कमी याच्या बाबतीत वाईट बोलू नका। मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही तुमच्या माझ्या धर्माचा पालन तुम्ही करा। मी माझ्या वतीने काही बोलत नाही साहेब, माझ्या वतीने कुठल्याही प्रकारची धमकी शमकी मी दिले नाही, स्पष्ट करून देतो। मी फक्त त्यांना अलर्ट करतो की जे लोक सत्ता टिकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतं, तर एका माणसाला त्याचा जीव घेणं हे सरकारला काहीही इतकं मोठं आहे नाही। हे माझ्या वतीने काहीही धमकी नाही आहे। मी फक्त त्यांना अलर्ट करतो, आपल्या लोकांपासून कृपा करून तुम्ही अलर्ट राहा। रामगिरी महाराजांबद्दल 58 तक्रारी आहेत, 58 3 दिवस अगोदर होते। गृहमंत्र्यांची तुम्ही काही बोलले का? कारवाईबाबत कारवाई झाली नाही, रोष आहे, तुम्ही एमआयएमचे प्रमुख आहात राज्यातले, तुम्ही काही बोलणं तुमचं झालंय? नाही, असा घाणेरड्या प्रवृत्तीचे नेत्यांना मी ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब आले होते त्याच्या पीठ थपथपण्यासाठी मी सांगितलं होतं की साहेब मी मुख्यमंत्रीच्या पदाचा आदर करत होतो, पण आज एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा मी आदर करायला बंद केलेला आहे। आणि मला नाही वाटतं की एकदा गृहमंत्री पदाचा पद घेतल्यानंतर इम्तियाज जलीलने त्यांना सांगावं की बाबा हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला कळत नसेल तर कृपा करून गृहमंत्री पदावर खाली उतरा, कोणी दुसऱ्याला संधी द्या। जाणीवपूर्वक काही नेते ज्युडिशरीचा आदर करतो, पण इतकं बोलून चालतं का काम की पोलीस, मुंबई पोलीस सायबर सेलचा मदत घ्या आणि त्याचं जे स्टेटमेंट आहे, वक्तव्य तर सोशल मीडियावर काढून टाका। आणि जेव्हा त्यांना हे सांगण्यात येते की खूप सारे लोक भूक हडताळवर बसलेले आहे, वातावरण खराब होऊ शकतो, तर तुम्ही आमच्यावर दबाव टाकू नका। नाही, दबाव टाकण्यासाठी नाही आले होते, आम्ही तुमच्याकडून न्याय मागण्यासाठी आलेले आहे। आणि खरं तर बघायचं असेल तर अशा मुद्द्यावर कोर्टानी, सुप्रीम कोर्टानीही, हायकोर्टानीही सो मोठं ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं, विचारायला पाहिजे होतं की हे काय चाललेलं काय आहे। म्हणजे आज हे जे वक्तव्य यांनी केलेले आहे, हे सेमडा जे हे आहे, तशा वक्तव्य मी केलं असतं तर बऱ्याच बाबतीत कोर्टही बाहेर दिसण्यासारखे, कोर्टही बाहेर निकाल दिल्यासारखे दिसते बऱ्याच। नाही, आता काय आहे की आमच्या, ठीक आहे, आम्ही एक आदर करतो जेव्हा बोलतो ना आम्ही, तर मला एक नागरिक म्हणून तर हे होतो ना की आपण कुठे चाललेले आहे, आम्ही मग न्याय कुठं, आम्ही नेत्यांकडे गेलं, जे सगळ्यात
वरच्या कुर्सीवर बसलेले आहे तेच बोलतो की नाही तुझ्या केशाला मी हात लावू देणार नाही. यांनी कारवाई करायला ते- पोलीस काही करत नाही आणि न्याय कडे गेलं तर न्याय म्हणतो आमच्यावर दबाव टाकू नका. फडणवीस आणि शिंदेंनी महाराष्ट्राचं युपी बिहार केलंय का? नाही ते खूप चांगलं राज्य झालेलं आहे. कशाला आपण आता युपी बिहारचे लोक काय म्हणू लागले का कुठे काही झालं ना हे काय महाराष्ट्र आहे का? तिकडचे लोक आता हे बोलू लागले. मग एक गोष्ट स्पष्ट की पराभव झाल्यानंतर माझ्यावर बोट दाखवू नका. तुम्ही किती ठिकाणी फाउंडेशन करा? मग कितीही त्याच्यामध्ये काही नाही. पॉलिटिकल पार्टी नो 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 नाही असं नाही आहे. मग 288 का नाही लढू मी? माझी तर काही ताकद नाही. महाविकास आघाडी जर नसेल तर इतर कोणासोबत काही आहे का? आतापर्यंत कोणी नाही आहे. कोणत्या नेत्यासोबत तुमचं स्वतःचं ठरलं. कसलं तुमचं स्वतःचं माझा? अरे माझ्यापेक्षा माझ्या पार्टीचा खूप महत्वाचा आहे. उसके अंदर इम्तियाज जलील महत्वाचा नाही आहे साहेब. पार्टी महत्वाची तर माणूस आहे महत्वाचा. हं. माणसाशिवाय पार्टी कशी असेल? ते 8 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे आणि ओवैसी साहेब याच्या बाबतीत निर्णय घेतील. 8 तारखेला तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की इम्तियाज जलीलचं काय आहे फ्युचर, त्यांना काही मिळणार का नाही मिळणार का. आमच्याकडे काही तयारीची आवश्यकता नसते. आता इलेक्शन लढलेलं आहे आम्ही. काही सांगता येत नाही. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.